माझा मुलगा नाही, मला पोरी माझ्या लग्न करून गेल्या, हा. डोकरा माझा वारला, ते डोकरी झालो मी या जाग्यावरती. सुमतारा किल्ल्याचं म्हणजे काय आहे, देवाचा नक्की इतिहास काय आहे? नाही काही कामाचा नाही तिच्या. इकडं बघ कावरा मोठा ढेकळा. मशीनवर जातं. मशीनवर जातं मशीनवर. बिंजोडचा वाश्य. पोराई 5 मिनिट पण दम घेतला नाही, लगेच काम स्टार्ट केलंय. जय शिवराय मित्रांनो, जय महाराष्ट्र. ना आता आपण चाललोय, आपण किल्ल्यावरती आलो, गुमतारा किल्ल्यावर. स्वच्छता मोहीम आहे. आपलं भिवंडीना पडकेचं मित्र आहेत आणि आज आपली 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे. मग आपण त्यांचं गड किल्ले टिकवण्याचा प्रयत्न करायचा, स्टेटस ठेवण्यापेक्षा स्टेटस वाचवण्याचा प्रयत्न करायचा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, माझी तुम्हाला ओळख देतो त्याआधी. आपलं नाव जितेंद्र शेलार, ऑलराऊंडर यूट्यूबर, महाराष्ट्राचा लाडका यूट्यूबर, बैलगाडी क्षेत्रातल्या मुलाखती घेतो. आणि खूप दिवस झालं बैलगाडी क्षेत्रात मुलाखती घ्यायला जमलं नाही, कारण ती आपल्याला आवड आहे आणि खूप एन्जॉय वाटतं, तिकडे सुद्धा खूप प्रेम भेटतं. पण काय करशील, आपल्या काही गोष्टी असतात ना. आता मला म्हणजे ओढ होती महाराजांच्या जयंतीची, तर आता महाराजांची जयंती झाल्यानंतर 8 दिसन आणि त्याच्या आधी आपलं सह्याद्री प्रतिष्ठान आहे आपला पडगा भिवंडीचा. तर आपल्याला त्या मित्रांनी एक कानावरती टाकलेला या दिवशी असाचा कार्यक्रम होणार आहे, तर आपण तिथं जाऊया ना. आपल्यासोबत आहेत आपलं भाऊ, आता तुम्हाला दाखवतो. ह्यो देवेश शेलार आणि हा रोहित शेलार, हा तुषार शेलार, हा जतीन शेलार आणि हा आपला भाऊ दीपेश शेलार, ह्यो किरण शेलार आणि निखिल शेलार. चला मित्रांनो, तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. चला, बाय बाय. बघू शकता आता आपण गणपती मंदिराच्या इथं पोहोचलोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मित्रांनो, आता पुढे भेटू. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आपण कडवली स्टेशनवरून आलो आणि पुढे येऊन आपल्याला नाशिक महामार्ग आहे, इकडं आपल्याला जाऊन पडगा बोरिवलीवर टर्न मारायचंय. चला मित्रांनो, तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आपल्याला टर्न मारायचा आहे. योच तो बोरिवलीचा टर्न, बिकानेर मिठाईवाला. लक्षात ठेवा, तुम्हाला यायचं असेल तर रे बाबा. पहिल्या गाड्या बघ आपल्या. तर मित्रांनो, फायनली आपण मोहिली गावात आलोय आणि भिवंडीमधील मोहिली गावात आल्यानंतर आपल्याला आहे ना, हा रस्त्याने जायचं आहे, इकडं न जाता. लक्षात ठेवा, हा झाड इकडं जायचं आहे आपल्याला. हे तांबर आलो, हे इथं आलं ना काल्या टाकीच्या इथल्या, इकडनं जायचं, इकडनं. चल चालो निखिल तू पटापट. तर फायनली मित्रांनो, आपला ट्रॅक सुरू झालेला आहे आणि आपली बाकी मंडळी पुढे गेलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो, व्हिडिओमध्ये टिकून राहा. आपल्या गाड्या आता इथंच पार्क केलेत, सुरक्षित राहू दे घरी असतोपर्यंत, बाकी काही नाही. चला तुम्हाला दाखवतो आपल्या गाड्या कशा इथं पार्क झालेत. आपल्या गाड्या जास्त नाही, गरीबाच्या रिक्षा आहेत, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि इथला आताचं सुंदर लोकेशन तुम्ही बघा, किती छान दिसतोय. आता चला तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो. थोडाच पुढं आलं ना, तुम्हाला इथे एक अशी आपली घर बघायला भेटेल, झोपडा टाईपमध्ये नाही. आणि इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे. चला, इथे पुढे आल्यानंतर आपल्याला एकदम सागाची झाडं बघायला भेटतात आणि हा डोंगर दिसतोय आपल्याला. बघू आता पुढचा ट्रॅक पूर्ण आपल्या मित्रांना माहिती आहे कुठून आहे, तो दाखवतो, व्हिडिओमध्ये टिकून राहा. पण आता पोचलोय जिथून ट्रॅक सुरू करणार आहे तिथे, आणि सर्व मित्र एकत्र आलेले आहेत आपले शिवप्रेमी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त आपण एक काहीतरी नवीन करणार आहे आणि त्यांनी केलेला सुद्धा आहे, त्यांना अनुभव आहे. आपण त्यांच्या हिशोबात चालणार आहे आणि तुम्हाला दाखवतो आपले ते मित्र सर्व एकत्र आपले मित्र आलेले आहेत, जे आपल्यासोबत आलेले आणि इतर गावचे. आता आपण इथून ट्रॅक सुरू करणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपण कोणत्या नावात आपण हा गडाची स्वच्छता करणार आहे. सह्याद्री एक्सप्लोरर प्रतिष्ठान पाडगा भिवंडी विभाग. थोडासा गुंतलो बोलायला, तुम्ही समजून घ्या. चला मित्रांनो, आता पुढचा आपण ट्रॅक सुरू करू. प्रत्येकाच्या याच्यात आता बॉटल वगैरे दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येकाला वरती ताण वगैरे लागेल. आणि ते वेगवेगळे याच्यात का दिलेत, कारण एकत्र चढवणं शक्य नाही आहे ना. बाकीचे आपले साहित्यसुद्धा आहेत. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, छत्रपती संभाजी महाराज की. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता काय काय साहित्य आहे. भावा, काय काय साहित्य आहे आपला, तुम्ही बघू शकता.
आपलं टिकाव पावरं गमेली सगळं आहे. चला छत्रपती चला. शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सर तर मित्रांनो हा पहिला ट्रॅक असा बघला असेल त्याला स्टार्टिंग पासूनच भरपूर चढाव आहे ना. आमचं बरेच गडी बाद झालेले आहेत, जरा दम खाल्ला थांबले पण चढतील. एकदा गरम झाली ना बॉडी, एकदा दम खाल्ला ना मग नंतर स्टॅमिना वाढत जातं. तुम्हाला माहिती आहे आपण वाघ आहे, आपण नाही घाबरत अशा डोंगऱ्यानं विंगऱ्यानं. चाल तर मित्रांनो इथपर्यंत पोहोचला ना जरा सावकाश पाय ठेवा, कारण इथं खोलदरी आहे, पाय स्लिप मारतात. डायरेक्ट इकडे बघू शकता तुम्ही दरी कशी आहे, डायरेक्ट खाली. हे सांभाळून यार मित्रांनो. ही दरी चढून आलो ना आपल्याला इकडं सरळ वरती जायचं. अशी पोरा बसल्यान बघ तिथं. चला ये जाते. तर मित्रांनो त्या डोंगरावर तुम्हाला दाखवलं, त्याच्या वरती आल्यानंतर आहे ना इकडं बघा असा वरचं दृश्य दिसतो. आणि इथं ती केली पिकल्यात ना, ती दाखवतं पिकल्यात का नाही. आपल्याला खायला कामी येतील ना अशी अनेक केली भेटली ना एनर्जी येईल. पण इथं बुटा स्लिप मारताना डायरेक्ट दरीन जाण्याची शक्यता आहे. पण बघू केली खातो. ये तुषार केली आहे यान, ये ना इथं माझी बुटा स्लिप मारतात का, जाव एकटाच. तर मित्रांनो केली दाखवायची कॅन्सल करतो, जास्त दरी आहे याकाचं 2 नको. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शिवबाच होणार. अशा दर्या आहेत. एक नंबर वाटला सह्याद्रीत येऊन आपल्या महाराजांच्या जयंतीच्या दिवशी. तर मित्रांनो हा गुमतारा किल्ला एक म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने आहे ना पावन झालेला आहे. इथं जास्तीत जास्त तटबंदी दरवाजे आणि इतर गोष्टी. आणि हा किल्ला म्हणजे भिवंडी तालुक्यातला एकच किल्ला आहे आणि तो म्हणजे असा गुप्त झालेला आहे, जास्त कोणाचं त्याच्यावरती लक्ष नाही आहे. मग हा जो किल्ला आहे तो आपल्याला हाक मारित आहे आपल्या मराठी माणसाला, परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावल्यांना का इथे या, माझं संवर्धन करा आणि जगासमोर आणा म्हणून त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत. नक्कीच मित्रांनो तुम्ही सुद्धा करा. मी बार बार तेच बोलतो, म्हणजे आपल्याला सुद्धा माहिती नव्हतं. एक आपल्याला भक्तिभाव आणि प्रेमभाव ही सह्याद्री इकडे आपल्याला घेऊन आले आणि आपले मित्र आहेत हे सोबत, तर त्यांनी मला ही माहिती दिली आणि आपण सुद्धा अशा माहिती मिळवत राहू. चला मित्रांनो आता पुढची वाटचाल तुम्हाला दाखवतो काय असेल त्या व्हिडिओमध्ये, टिकून राहा. चला. तर मित्रांनो तुम्ही थोडा वरती आला ना असं दगडावरती गुमतारा असं लिहिलेलं आहे. तर इथल्या तुम्हाला वरती जाण्यासाठी अजून अर्धा तास लागेल आणि आम्हाला सुद्धा अर्धा तास लागेल ना. इथलं तुम्ही दृश्य बघा कसं आहे. चला रे भावांनो फटाफट आता लाईव्हला यावूया, जरा दुसऱ्या पोरांना पण दिसू दे. चल रे भावा. तर मित्रांनो आता इथं सध्या दम खाताव. इथला लोकेशन बघून जरा बरा वाटला. तोराचा आलाचा तोरा दम खायचा. तर इथला तुम्ही सीन बघा ना कशी आपली भाऊस बसल्यान. हे चला रे, हे चला टाइम होल चला वरती. तर मित्रांनो दम खाऊन तर झाले आपला. आता आपल्याला या दगड्या ना एकदम टन घेऊन इथल्या जायचंय आपल्याला. इथल्या असा डायरेक्ट थेट तिथं वरती जायचंय. ती पोरा दिसतात का ती बघ वरती चढल्यान बघा, तिथं जायचंय आपल्याला. चला. थेट शेतात चालली. मित्रांनो यो चढाव आहे ना इक्रदरी आहे ना. यो चढावाला जे पायऱ्या टाईप मध्ये नाही आहे. यो जो गावात आहे ना यो गावात एकदम असा पाय स्लिप मारताना कधी आलं ना इथले एकदम सांभाळून चढा. चला रे.
तर फायनली मित्रांनो आम्ही वरती आलो आणि बुरुज दिसलेला आहे ना, बाजूला तटबंदी आहे. तर आता आपला इथला थोडासा जास्तीत जास्त 5-10 मिनिटाचा प्रवास असेल. हे चला रे चला. काय बोलू ना काय ठेवू याला. आपल्याला जेवायला बनवायला टोपा. चला मित्रांनो पुढं. हे मला टिकाव घेऊन ये. तर मित्रांनो ते बुरुज दिसलं ना, आपण इथल्या चरून आलो ना, या साईडला जायचं आहे लेपला गेला ना, मग इथले अशा मधल्या रस्ता इथल्या सारायचा आहे आपल्याला. त्या एकदम तटबंदी आहे ना, त्याच्या असा करायला इथल्या मधल्या रस्ता आहे. चला मित्रांनो आम्ही तिकडे थोडासा रस्ता चुकलेलो, तुम्ही आलं तर रस्ता चुकू नका. चला. तर मित्रांनो ही बहुतेक पाण्याची ओल आहे. इथले आपल्याला रस्ता आहे डायरेक्ट वरती किल्ल्यावरती. चला. तर मित्रांनो आपण स्टार्टिंगलाच वरती पोचल्यानंतर आहे ना, असं आपल्याला दरवाजा बघायला भेटतो आणि तो पूर्णपणे ढासळलेला आहे. तर आता ह्या पूर्ण दगडी आहेत, हे तुम्ही बघू शकता. एवढ्या मोठ्या उचलाची तर आपल्याला हिंमत नाही. पक्की लोकं लागतील ना, मोठाला दोरबीर लागतील. मग तर आपली एक सरकारला विनंती आहे का इकडे जास्तीत जास्त थोडाफार पैसा पाणी लावून या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला आपल्या हातने ज्या छोट्या मोठ्या गोष्टी घडतील त्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. चला मित्रांनो पुढे दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा प्रवेशद्वार आहे, पूर्णपणे कसा ढासळलेला आहे, तुम्ही व्हिडिओमधून बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता गड चढून आल्यानंतर पोराई 5 मिनिट पण दम घेतला नाही, लगेच काम स्टार्ट केलं आहे. आता ही तुम्ही टाकी बघू शकता जी मातीन पूर्णपणे भरलेली आहे. तुम्हाला अख्ख्या रस्त्याला बोलत आले. आता ती आपण नक्कीच एकदम स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू आणि जी ढासळलेली माती आहे ती बाहेर काढू आपण. हे लाईन लावा व्यवस्थित, मी पण येतो. चला मित्रांनो आता वाघ आला मैदानात. आता वाघ थांबणार नाही, सगळ्यांना दमवेल लास्ट पर्यंत. हे जिमला जाते काय रे ह्यो? अर्धा पे लिंबू पाणी, अर्धा पे सब लिंबू पाणी का पावर आहे. आका नको प्याव. अर्धा पे थोडासा ठेव. एक गोळी घे बघ. क्रेटिन टाकले क्रेटिन आहे, आपण क्रेटिन पिऊ शकतो. क्रेटिन आहे का? कर ना. इकडे घे ना. आणि अजून आपला भाऊ ऍड झालेला आहे, त्या इथं लय मेहनत घेतली, साऊंड घेऊन आले ना. आपण किल्ल्यावरती आले होय, बघू शकता प्रवेश द्वार संवर्धन. तर मित्रांनो तिथं थोडासा खाल्ला आणि बाकीचे आपलं भाऊ खानाला बी लागलेत ना, त्यांची जेवणाची व्यवस्था इकडे करायला घेतले. आता म्हणजे इकडं खाली सावली भेटेल ना, इथं टोप ठेवायला भेटतील. भाऊ चल तो थोडाफार परसान वाटू, चल पोरांना आपण. घे. एक काम कर, चल काठीनं गोंगड घेऊ द्या की रे मला, जत्रेला येऊ द्या की. जय वाईश्वरी. झोप त्याच्यावर. डगर लावलाय खाली लगेच कोणी. बिंजोडचा बादशाह मथुर वन साइड. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. बिंजोडचा बादशाह. जय हर हर महादेव. बिंजोडचा बादशाह मथुर वन साइड. वन साइड गाजवतो.
तर मित्रांनो आता 2 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता पोरं आता पूर्णपणे थकलेत. आल्यापासून नॉनस्टॉप बिलागलेले. एवढं गड चढून आल्यानंतर तुम्ही बघा ना, विचार करा ना. एक सांगायची गोष्ट अशी, आता गड चढून आल्यानंतर ज्या तो आराम करायला बघतो, पोरं आली 1 मिनिट पण नाही बसली, डायरेक्ट काम स्टार्ट केलं. आणि नाश्ता वगैरे केलंच नव्हतं. रस्त्याला कोणी एखादा वडापाव खाल्ला असेल तो खाल्ला असेल. तर आता बघू शकता मित्रांनो, हा भाऊ आहे, त्यांनी आपल्याला 1 नंबर असं जेवण बनवलेलं आहे. जो आहे तो एकदम टेस्टीच लागेल. आता या सह्याद्रीच्या कुशीत आणि छत्रपतींच्या मुशीत या ठिकाणी आपण काम केले तर इथं जेवण करायची एक वेगळाच आनंद येईल. तर इकडे बघू शकता, ही एक पाण्याची टांक आहे, ही 12 महिने भरलेलीच असतं. तर इथं म्हणजे ती कधीतरी साफ करायला लागेल. आता बघू नेक्स्ट टाइम आपली पोरं वाढली पाहिजेत. मित्रांनो तुम्ही व्लॉग बघता ना, तुम्ही सुद्धा या मित्रांनो, कारण तुमच्या आधाराची गरज आहे आम्हाला. कारण आता बघा तो भाऊ सांगतो मागं बोलतो 7 ते 8 जण होती आणि आज 7 ते 8 जणांची किती पोरं झालेत? किती आलेत तरी? हा अरे मग बरोबर आहे ना, आहे ते आहे. 22 झाली, 22 पोरं आता झालेत. नेक्स्ट टाइम 22चे 222 झालं वजन. चला मित्रांनो, आता जेवण करताना थोडाफार दाखवतो काय आहे काय नाही. चला टिकून राहा. जास्त वाटला तर वाईट होल कर कंजूस तरी किती. जरा जेवणापूर्वी अवतार बघू शकता. पाय तर नाही धवीत, हात पाय तर धवू दे, काही बोलू नाही. पाय नाही धवीत, पाय नाही धवीत. आता लाल पाणी झाली, येऊ दे ना. बस झाला. तर मित्रांनो तुम्ही आधी वरती आलो नव्हतं, आपण काम करत होतो आणि वरती आल्यानंतर आपल्याला मंदिर बघायला भेटले. आता महाराजांचं आपण फोटो आणलेला, आरती घ्यायची आहे. आणि इथे भावांनी महाराजाच्या मूर्तीची आजच स्थापना केलेली आहे. आपण आता कामात व्यस्त होतो तर इथे स्थापना दाखवायला नाही भेटली. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान सावन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव पूजन देव आदित्य नमः. मेव माता पिताचं मेव मेव बंधू सखाचं मेव. छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. जय भवानी बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. हर 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 हर. प्रसाद दे प्रसाद. तर फायनली मित्रांनो आमचं जेवण वगैरे झाला आणि दादा आपला बघा भांडी धुतोय. म्हणजे किती कष्ट, जी मुलं घरी कधी कधी काम करायला कंटाळा करतात, पण आज एक सह्याद्रीमध्ये आणि आपल्या गडांवरती असलेलं प्रेम आणि सर्व मुलांसाठी सेवा करतात. म्हणजे हे बघून आपल्याला सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास किती मोठा आहे आणि तो जपण्यासाठी ही जवान पिढी एवढे प्रयत्न करते. तुमचा सुद्धा सर्वांचा सपोर्ट भेटला पाहिजे. चला आता आपण जी टाकी कानाला घेतली ती पुरी करू. चला जेवढी होईल तेवढी, न बाकीचा जर जमला तर तुम्हाला गड पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. जेवढं पाणी आणता येईल तेवढं आणलेला आणि तो पूर्ण पाणी संपून गेले. आता आपण असं गालून पाणी पितोय, म्हणजे रुमाल लावून हे टांकीतलं पाणी आहे. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता, एक ताण भागवण्यासाठी आता बाकीचं काम आहे, तेव्हा ताण तर लागणारच ना. तर तो काम पुरा झाला पाहिजे, मग त्याच्यासाठी आता हाच पाणी पिवावं लागणार आहे. आणि इथं कोणतं म्हणजे असं प्रदूषित पाणी नाही आहे, पूर्ण नॅचरल आहे, तेवढं आपण पिऊ शकतो. याच्यात काही आजार पण नसेल. चला आता आपण काम करायला सुरुवात करू. तर फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालं आणि आता थोडंसं पाण्याची व्यवस्था केली ना. आता आलो आपण परत काम सुरू केलंय. आपल्याला बघू जेवढं आता होईल तेवढं लेवल करण्याचा प्रयत्न करू. चला आता आपली परत पहिल्यासारखी लाईन लागलेली आहे. आपला रोहित भाऊ बघा कसा बिलागलाय आणि तिकडे आपला तो भाऊ, आपला भाऊ काही
टायर गोल झाला त्याच्या इकडे नको जाऊ इकडून आलेला आहे करायचं फुल एकदम कानाला घेतले आता टगर लागली कर लागली मग इकडे येऊ आपण आता माघार घ्यायची नाही अक्का करू यावरा म्हणजे नंतर बुराचा पण कर नंतर बोलशील घोषणा दे ना मग एक जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की अरे आता जास्त नको घोषणा द्या नंतर बोलशील कालचा तुम्ही डगर इकडे डगर दाखव डगर लागली मार्काने डगर लागला एकदाच नुसतं जोर ना मग पावरा गेली 2 4 यांना मग टेन्शनच नाही तू पाय कर हे करून दे जास्त बोलू नको ग पाणी दे अरे दे ना काय पाणी पितो दमले पण दे ना एक घोट पे तुषार ना तुझा माझ्यावर जीव आहे माझ्या भावा लय डायलॉग बोला पंखा चालू केला की हवा येते त्याला बस तर मित्रांनो जसं जसं वेळ होत चाललंय आपलं जेवढं काम शक्य झालं तेवढं आजच्या मोहिमेत केलं बाकीचं काम आहे ना ते नेक्स्ट मोहिमेत करू आता तुम्ही बघू शकता सकाळी तुम्ही बघितलेली आता किती काम झाले भरपूर झाले काम आता ती एक दगड आहे ती काढायची राहिले तेवढं झालं तर जाऊ आता चला मित्रांनो तुम्हाला वडचा किल्ला दाखवतो आता मुलं सुद्धा खूप थकलेत कधीच्या नॉनस्टॉप काम केलेत हा वरती किल्ल्यावरती येत नाही का तुम्ही चला या टाक्या बिक्या तुम्हाला दाखवतो तिथं तुम्हाला आधी व्यवस्थित दाखवायला नाही भेटलं अर्धवट दाखवतो अजून काम करायचे झाला लगेच नाही रे वेड्या आता बस कसं आहे अंधार होईल ना आपल्याला उतरायला म्हणून बाकी काही विषय नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गुमतारा किल्ल्यावरतील दुर्ग अवशेष आता प्रथम तर नैसर्गिक जलस्रोत वाड्याचे चौतरे पाण्याचे टाके तटबंदी गडदेवता आणि मंदिर आणि बाले किल्ला तो बघायला आता आपण वरती जाणारच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि हा नक्षा आहे पूर्ण आपल्या किल्ल्याचा मित्रांनो कॅसांची आता नुसती बुरुंगली झाली लोळल्या त्या मातीन आता आपण या टाकीमधून फ्रेश होऊ हे कंच्या टाकीन हा मला पण पाणी द्या भाऊ भर ना एक वाटल काय ग असतं माझी आहे चोर काय नाही आपल्याला नाही होय उबरा पडशील तर मित्रांनो आता आपण तिथं टाकी खोदण्यात व्यस्त होतो तर दादाला झेंडा लावायचा होता तर ते वरतून जाऊन आलं दादा लावला का झेंडा हो लावला आपला शेवटला बाले किल्ला असतो त्यावरती आपण एक भगवा ध्वज लावलाय मोठ्याच्या मोठा अगोदर लावलेल तर त्या खराब होऊन गेला उन्हामुळे किंवा वाऱ्यामुळे असा खराब होऊन फाटून गेला तर मग आपण चेंज केलाय आता काही महिन्यात पुढच्या महिन्यात आल्यानंतर परत अजून एक आपण भगवा ध्वज घेऊन चेंज करू आपण तर दादा आपण ती मूर्ती बघितली ती देवी आहे ना हां आपले गुमतारा देवी आहे ती म्हणजे जेव्हा किल्ल्यावर आपण वरती चढतो आपला एक आराध्य दैवत म्हणून आपला किल्ल्याला जपण्यासाठी एक आपण कसं आपल्या गावामध्ये प्रत्येक हनुमंताची मूर्ती असते गावात गेला का मंदिर असतो तसंच एक गुमतारा एक आपली गुमतारा देवी म्हणून ओळखले जाते असा एक मंदिर आहे छोटासा वरती तुम्ही आज 19 फेब्रुवारी सर्व शिवजयंतीच्या इकडे तिकडे रॅली निघतात तुम्ही रॅलीत सहभागी होण्याऐवजी डायरेक्ट किल्ल्यावरती का आले रॅली सहभागी न होण्याचं एक कारण असं आहे
का तर शिवजयंती सर्वच ठिकाणीच बनवतात. आता पण आपल्या महाराजांचे किल्ले आहेत ज्या म्हणजे असं भरपूर परिस्थितीमध्ये आहेत. मग ते आपण कोणीतरी जपले पाहिजेत. म्हणजे आई थोडंसं काम वगैरे साफसफाई करणं, त्याचं जतन करणं, जेणेकरून जास्तीत जास्त आपण जतन करणं, फोटो काढणार, परत आपण सोशल मीडियावर टाकणार. सोशल मीडियावर टाकल्यानंतर मग आजूबाजूची लोक बोलतात अरे हा एक किल्ला आहे, असं तसं आहे, मस्त की चांगलं दिसतोय. मग त्याच्यामुळं अजून जनसंख्या वाढतात, मग त्याचं जतन होतो. त्याच्याने आपली संस्कृती पण जपत राहते आणि बस. ओके. तर मित्रांनो बघा, तुम्ही तर आता पूर्ण दिवसाची दादांची मेहनत बघितलीच असतील. आणि ते असं आहेत का ते अनेक इथं वर्षापासून येतात आणि इथे सेवा करतात, पण ते कधी दिखावा नाही करत आणि काहीच नाही. पण आज आपण लॉग बनवण्याचं कारण एकच होता, पण आपणच जर या गोष्टी यांची मेहनत आपण जगासमोर नाही आणली तर यांना अजून सहकार्य कोण करणार. त्याच्यासाठी आपण लॉग बनवला आणि थोडीशी मस्तीसुद्धा होती आपली, कारण एवढं थकावटीचं काम होतं त्याच्यात थोडीफार मस्ती पाहिजेच. चला मित्रांनो, आता आपल्याला तुम्हाला कालचा प्रवास दाखवतो आणि इथं थोडीशी फोटोशूट करतो. आता नेक्स्ट टाईम इथे यायचंच आहे आपल्याला राहिलेलं काम पुरं करण्यासाठी. चला दादा, आता बघा ना, एवढं सामान घेऊन आता खाली उतरायचं आहे. ह्यो प्रवेशद्वार म्हणतात याला. खरंच मित्रांनो, जाता आता आपले महाराज सोबत होते आणि एक आपण पूर्ण दिवसभर काम केला त्याच्यात कुठेतरी वाटलं आपले महाराज सोबत आहेत आणि आपल्या हृदयात आहेत. तर ती शक्ती एक वेगळीच होती. चला आता तुम्हाला खाली जाता दाखवतो आणि संध्याकाळचा मौसम कसा असतो आणि चांगले सीन असतात या किल्ल्यावरती. चला चला मित्रांनो, आता किल्ल्याला जाता जाता बाय बाय बोलू. छत्रपती शिवाजी महाराज की. मित्रांनो बघा ना, इथला कसा आहे, एकदम खर रस्ता आहे. इथले एकदम नीट पावलं टाकीत टाकीत जायला लागते. लय बेकार. तुम्ही बघू शकता किती खोल दरी आहे इथं. इथले आलो आलो जायचं आहे आपल्याला. आईसला माहिती पाडला ना, आईस परत पाठवणार नाही. आईस जवळ मोबाईल नाही, जोपर्यंत मी नाही दाखवीत तोपर्यंत बघू शकत नाही. त्याचं टेन्शन नाही. थांब जरा, बॅग घालू दे, धराला तरी चान्स आहे. जायच उतरू दे. पायान कापर आहे ते गावात आहे म्हणून दरी समजून येणे. तरी तुम्ही बघू शकता कशी दरी आहे ही वाटते. ही दरी बघ, बघा हवा येतं, हव्यान वाबलाच्या बारी. फायनली मित्रांनो, आपण जंगलात आहे ना खाली उतरलेलो आहे आणि अंधार होत आलेला आहे. त्याच्या आधी आपण आपल्या गाड्यांपाशी जाऊ. तर खूप चालत आलोय. देवेश भाऊ बघा कसं आपला पुढे चाललंय. मित्रांनो, आपल्याला किल्ला गुमतारा किल्ला उतरता उतरता आपल्याला एक इथं रहिवासी मावशी भेटलेली आहे. आणि मावशी तुला विचारू, मावशी कसं वाटतंय तुम्हाला इथं राहून? बरं वाटते. मग आपल्या गुमतारा किल्ल्याचं म्हणजे काय आहे, देवाचा नक्की इतिहास काय आहे? ती देवी कालिका आहे. कालिका आहे. हा, मग आपल्याला पावते वगैरे कसं काय? पावर जायचा, तिचे दर्शनाला फल घ्यायचा, एक हार घ्यायचा, अगरबत्ती फोडायचा. तिचा लक्ष तुमच्यावर येईल. कुठली तुम्हाला धक्का लागणार नाही. एवढे लांबशा याल तरी काही तुमची आडवा येणार नाही. अशी खूप लोक येत्यान, पण त्यांना आशीर्वाद मी देतो जात्यान. इथं असतं पण या जंगलामध्ये काहीच नाही. देवाच्या याच्यामध्ये जाताना तुम्हाला काहीच अडचण नाही येणार लेका. नक्कीच मावशी, तुमचा पण आशीर्वाद आम्हाला असाच राहू द्या. मावशी तुम्ही इथं एकट्याच राहता? एकटीच लेका. शहापूर चालतं त्याही मला सूर्याची लाईट बोर्ड दिला आहे, पण एक दिवस पेटली न गेली. म्हणजे 7-8 जण होतं. आईन माझा हेडीव पण त्याही पाठवला. हेडीव पाठवला बोलते एखाद वर्षी आम्ही येऊ.
कोणी पण येते त्यांना मी आशीर्वाद देतो, बा जा सुखाचं उतराल तुम्ही, काही नाही आपल्या जंगलामध्ये, काही नाही अडचण. तुम्ही देवाच्या दर्शनाला जा ना, देवीचा लक्ष असते. आम्ही साफसफाई करून आलो मावशी. हा, बरा झाला लेका, बरा झाला. माझा मुलगा नाही, मला पोरी माझ्या लग्न करून गेल्या, डोकरा माझा वारला, ये डोकरी झालो मी या जाग्यावरती. साधारणतः मावशी तुमचं वय किती असतील? माझी व 60 वय. 60-65 व जाईल आता. तुमचं नाव काय मावशी? देवकी गोविंद गावित. या मग कधी टिटवाल्याला आले ना. टिटवाल्याचं का? हा. तुम्ही यायचं टिटवाल्याला, ओळखतात? टिटवाल्या मी लेका कुठंच माझे सोन्या हिंडत नाही र मी. आम्ही इथं जातो गावात, नाही ते दुकानावर का असला का जायचा याचा, इथंच राहतो. थोडाशी लावतो मी शेती. मग आपलं काम धंद्याचं कसं आहे? काम धंदा काहीच नाही मला होत. मला विधवा बाईला पेन्शन भेटते महिन्याला 1500 रुपये. हा, ते 1500 रुपये मी घेऊन मग मीठ मसाला गोडे तेल भरायचा न राहायचा. काय नाही आपल्या जंगलात, काय नाही. तुम्ही देवीचे आशीर्वादात जाता, आशीर्वादात येता. लक्ष मावशी, आता तुम्ही सुद्धा इथे एकट्या राहता, तर तुमच्यावर सुद्धा देवीची कृपाच आहे ना, एवढी सुखरूप राहता. आमचा म्हणजे त्याच्यावर देत आहे बा. म्हणजे सोन्या मला मुलगा नाही म्हणून मी आशीर्वाद देतो. कसा कोण माणूस येते आपल्या किल्ल्यावर जाते आणि त्यांना आशीर्वाद देतो. आशीर्वाद देतो. तुमचा आशीर्वाद द्या मला. आशीर्वाद देतो मी सगळ्यांना. मुलगा ते चला. तर मित्रांनो, पूर्ण दिवसभराची धावपळ तर तुम्ही बघितलीच असेल. आपली कशासाठी धावपळ होती आणि काय नक्की कारण होता. तर मित्रांनो बघा, आता आपले गड संवर्धन करणे गरजेचं आहे. तर आज आम्ही म्हणजे काय निश्चय केला सकाळी का आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर कुठेतरी आपला भिवंडी तालुक्यातला म्हणजे एकमेव असा हा गड आहे. तर तिथे बघा, आता तुम्ही ती मावशी बघितलीच असेल, इथे अशी गोरगरीब जनता आहे. तर ही लोकांना आता बिना लाईटीचे राहतात. तर ते गड संवर्धन झाल्यानंतर म्हणजे तिथे एक असं व्यवस्थित तिथला बांधकाम वगैरे व्यवस्थित झाला म्हणजे सरकार लक्ष देईल ही आमची एक इच्छा आहे. लक्ष द्यावा आणि आम्ही सोशल मीडियाच्या मार्फत तो दाखवण्याचा प्रयत्न करतोच. आणि आज म्हणजे मी सुद्धा नवीनच होतो, आपल्याला खोटं बोलायला नाही आवडत. आणि आपली मुलं होती, तर ती सुद्धा एवढं तेही कष्ट केलं ना, म्हणजे एक टाकी खोदल्यापासून एक सुरुवात केली आणि जो कचरा वगैरे होता तो भरला. तर त्यांनी सुरुवात केली ना. ही मुलं कधी घरी असे कामं एवढं तर नाही करत, पण त्यांच्या एक मनात भक्तिभावात आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्यासाठीच केले. मग आपल्याला सुद्धा काय करायचंय, असं आपल्या एरियातलं असतात ना जे गड वगैरे, ते थोडं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करायचा. कारण तिथली जी गोरगरीब जनता असतं त्यांना नंतर व्हॅल्यू येईल. आता तुम्ही तिथं मावशी बघितले, तुम्ही व्हिडिओ बघितले, तिला बिचारीला नवरा नाही, तिच्या मुलींची लग्न आलेत आणि अंधारात रात्र ती कसं तरी पोट भरते. तर तुम्ही विचार करा, इथं जर पब्लिक यायला जायला लागली तर नक्कीच त्यांचं पण पोट पाण्याचं काहीतरी होऊन जाईल ना. मित्रांनो, तुम्हाला आपला जी बाकीची टीम होती ती आता पुढे गेली, खूप म्हणजे थोडी लांबचीच होती. आणि आपली होती ती जरा पुढं आलती, कारण थोडा रस्ता इकडचा तिकडचा होता. आम्ही सुद्धा थोडंसं भटकलेलो ना. तुम्ही येताना जर आले तर कधी आधी असे लाल लाल रिबिन बांधलेले आहेत ना, एक व्हाईट अक्षरात ते बाण मारलेले आहेत, त्या रस्त्यानेच जा तुम्ही ना. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, अरे बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. चला मित्रांनो, आता आपण शर्तीनं भेटू ना. जेव्हा आपला योग जुलून येईल तेव्हा नक्कीच गड संवर्धनासाठी परत भेटू आपण. चला, बाय बाय. तुम्हाला सुद्धा भावांना धन्यवाद करतो, तुम्ही एवढा आपल्या विश्वासाने आले. चला.